इथे आलं ना, की प्रत्येक माणूस आपला-आपलासा वाटतो. आय डोंट नो व्हाय, बट वाटतं खरं. तर ही आहेत माझ्या मामाची मुलं, ज्यांना घेऊन मी आले होते वडापाव आणि पाणीपुरी खायला. तिथेच मला माझी पुतणी भेटली आणि जाऊबाईसुद्धा. त्यानंतर आम्ही थोड्या वेळ गप्पा मारल्या आणि निघालो पुढच्या प्रवासाला. आणि ऑलरेडी त्यांचं सुरू झालं होतं, की आता ठीक आहे, पुण्यापर्यंत आपण जातोय सोबत आणि तिथे माझा फ्रेंड असणार आहे, जो माझा स्कूलपासूनचा फ्रेंड आहे आणि त्याच्याकडे जितकं आम्ही कम्फर्टेबल असणार आहोत, तितकं कुठेच नसणार आहोत. त्यामुळे तिथपर्यंतचं आमचं सगळं सॉर्ट आउट होतं. बट त्यापुढे मी एकटी जाणार आहे आणि हे करू नको, ते करू नको, इथे नाही जायचं, एकटीने नाही फिरायचं. हे सगळ्या गोष्टी मला यू नो प्रत्येक वेळी सेम सेम कानावर पडत होत्या. आता हे सगळं होतच होतं तितक्यात आम्हाला कळलं की ट्रेन लेट आहे. तर अजूनच वाईट वाटलेलं आहे. कारण इथे आम्हाला खूप वेळ थांबावा लागणार आहे. त्याच्यामध्ये बघा हे काका. आता ह्यांना थोडंसं तिकडून यायचं नाही यार. मला मला रस्त्यांची, पटऱ्यांची इतकी भीती वाटते ना, की त्यांच्याकडे पाहत-पाहत मला असं झालेलं की या पटपट, या पटपट. आणि कर्म करने जाओ और कांड हो जाता है. ही लाईन ना ट्रू. म्हणजे मी फक्त हात धुवायला गेले आणि कंप्लीट कपडे ओले करून आले. हां, चला ट्रेन आली आहे. फटाफट निघूया उद्याच्या प्रवासासाठी. स्टे ट्यून.